लग्न एकाशी संसार एकाशी असं करण्यापेक्षा, अजितदादांच्या पक्षात राहून भाजपचा संसार करण्यापेक्षा आपण थेट भाजपमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीत राहून भाजपचे काम करण्यापेक्षा थेट भाजपात जा आणि तिकडे जाऊन सुखानं राहा असं आवाहन. मित्रहो, अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्याच राष्ट्रवादीतील काही नेते अक्षरशः उघडे पडलेले आहेत. अजित पवार गेल्यापासून त्यांच्या हालचाली, त्यांची विधानं ही पूर्णपणे भाजपच्या बाजूला झुकलेली दिसत आहे. त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेते राजकीय वर्तुळातच नाही तर समाज माध्यमावर सुद्धा खलनायक ठरताना दिसू लागलेले आहेत. अहो, त्यांची भूमिका उघड भाजपच्या बाजूची दिसते. शिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये तर त्यांचा मोठा अडसर निर्माण झालेला आहे, हे तर अगदी उघड पडलेलं सुद्धा आहे सगळं. या दोन नेत्यांच्या बाबतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते सुद्धा संतप्त आहेत. अजितदादांचं अपघाती निधन झाल्यापासून सामान्य कार्यकर्ते सुद्धा दुःखात आहेत. पण हे दोन नेते आपलं राजकारण करण्यामध्ये आणि आपलं राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी अक्षरशः धडपड करताना दिसत आहेत. मग भाजपाच्या दावणीला गेलं तरी त्यांची काही हरकत नसावी कदाचित. अहो, गेल्या काही दिवसापासून खूप टीका झाली हो या दोन नेत्यावर, पण त्याचा यांच्यावर काही परिणाम झालेला आहे असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या राजकीय चालीवरून तर हेच दिसतं. दादा गेल्याचं थोडंसं तरी दुःख यांना झालेलं आहे की नाही, खरं तर हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अहो, एवढंच काय, अजितदादाच्या दुर्घटनेबद्दल स्वतः रोहित पवार यांनी ज्या नेत्याकडं संशयाचं बोट दाखवलं आहे तो नेता कोण हे सुद्धा आता सांगायची गरज नाही, कारण ते आता काही लपून राहिलेलं नाही. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेचा सुद्धा तसाच विश्वास किंवा तशाच पद्धतीची चर्चा आणि तशाच पद्धतीचा संशय आहे. पण आता मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा संघटक विकास लवांडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 4 नेत्यांची नावं घेतली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत राहून भाजपचे काम करण्यापेक्षा थेट भाजपात जा आणि तिकडे जाऊन सुखानं राहा असं आवाहनच केलं. हे नेते ईडीग्रस्त आहेत, चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत आणि त्यामुळं भाजपाची मनधरणी करीत आहेत. अहो, यापेक्षा थेट भाजपात जाणा म्हणजे तुमचीही सुटका होईल. पण अशी पक्षाच्या कार्यकर्त्याची दिशाभूल करू नका, फसवणूक करू नका, इतक्या सणसणीतपणे लवांडे यांनी या 4ही नेत्यांना सुनावलं आहे. अजितदादांच्या पश्चात हे नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपच्या दावणीला बांधायला लागलेले आहेत. हे नेते एकतर राष्ट्रवादीला भाजपात विलीन करतील किंवा मग भाजपच्या पूर्ण नियंत्रणाखाली राष्ट्रवादीला नेतील असा दावा तर अनेकांनी आधी केलेला आहे. पण त्यात 2च नेत्याची नावं होती, आता मात्र आणखी 2घांची या नावामध्ये भर पडली आहे. कोण आहेत हे ईडीग्रस्त नेते आणि विकास लवांडे यांनी काय नेमकं म्हटलंय तुम्ही बघा. काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणवतात ते प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे या 4ही नेत्यांनी अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचं काम करण्यापेक्षा, ईडीग्रस्त आपण असल्यामुळे, चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात. आपण लग्न एकाशी संसार एकाशी असं करण्यापेक्षा, अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचा संसार करण्यापेक्षा आपण थेट भाजपमध्ये जावं असं माझं तुम्हाला विनम्र आवाहन आहे. कारण भाजपमध्ये गेल्यामुळे थेट तुम्हाला संसारही चांगला करता येईल आणि उघडपणे तुम्हाला त्यांच्या भूमिका मांडता येतील. शिवाय तुम्ही ज्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये, कारवाईच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहात त्याची सुटका बीजेपीच्या गुजरात वॉशिंग मशीन मधून तुमची क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्तपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता, तुम्हाला कुठलीही टेन्शन राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तात्काळ भाजपात जावं, काही नुकसान होणार नाही महाराष्ट्राचं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये. बघा,
विकास लावंडे जे म्हणत आहेत अगदी तशाच पद्धतीचं मतं लोकांच्या चर्चेतून सुद्धा ऐकू येतात ना. बरं ठीक आहे, लोकांचं राहू द्या. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांचं सूर सुद्धा तसंच आहे ना. कार्यकर्ते तर काय हो अगदी उघडपणे बोलत आहेत. अजितदादा असताना त्यांच्या आदेशाशिवाय एक इंचवर सुद्धा हालचाल न करणारे हे नेते आज आपल्या स्वार्थासाठी अजितदादा यांच्या पश्चात अजितदादा यांचाच पक्ष संपवायला निघालेले आहेत. अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर सतत होत आहेत नव्हे. या आरोपातच ते आता पुरते घेरलेले सुद्धा गेलेले आहेत. बघा, हे खरं खोटं आपल्याला माहित नाही, पण एक लक्षात घ्या की धूर येतोय म्हणजे कुठंतरी आग लागलेली असेल. हा अगदी साधा सुद्धा आणि सामान्य तर्क आहे हा. अजितदादांच्या सावलीखाली विसावलेले हे नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीला मारक ठरतील का हो? काय हे भविष्यामध्ये हे अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपच्या दावणीला नेऊन बांधून ठेवतील का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.